आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। शुक्रे आयोगाच्या माध्यमातून आरक्षण देण्याचे काम कदाचित 15-16 फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे। जे खोटे कुणबी ओबीसीमध्ये घुसवलेले आहेत त्यांना ओबीसीच्या ऐवजी वेगळ्या आरक्षणामध्ये टाका। जरांगे पाटील स्वतःला काय समजतो माहीत नाही, इथे लोकशाही आहे की हुकुमशाही चालू आहे। मुख्यमंत्री यांना जरांगे पाटलांनी विचारावं छगन भुजबळांबद्दल। नाभिक समाज बांधव मोठ्या प्रमाणात त्या दिवशी सभेला उपस्थित होते, त्यांना विचारावं की मी नाभिक समाजाने कोणत्याही समाजावर बहिष्कार टाकावा असं मी म्हटलं का। जरांगे पाटील मध्ये हिम्मत सोडेल तर मंडल आयोग संपवून दाखव। ओबीसी मधून आरक्षण पाहिजे म्हणून सांगतो आणि ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल आयोगाला खारिज करताना म्हणतो अक्कल नाही। एका सिनेमाची आठवण येते, अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर त्यांना बच्चन म्हणाले असते तुम्हारे पास क्या है, हमारे पास मंत्री है, गाड़ी है, सत्ता है, चिन्ह है, तुम्हारे पास क्या है, तर शशी कुमार म्हणाले असते हमारे पास शरद पवार है। असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। आता वेगळं आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून होतो आहे, त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित 15-16 फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे। आमचं म्हणणं आहे की आमचं पाठिंबा ते करा, पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसीमध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका। आता तुमच्यातर्फे मांडणार मग तिकडे मांडणारच ना, त्याला काय नाही। तो असं आहे ना, जरांगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक वेळा अल्टिमेटम अल्टिमेटम अल्टिमेटम। काय इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेलं आहे? त्या जरांगीला म्हणा जा ना, विचार तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना, त्यांना विचारा काय झालं ते। अहो ते चुकत होते। काल सांगितलं ना, काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रकं काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत। एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली, त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाहीत। तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू। आणि हे सगळ्यांनी मान्य केलं। सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रकं सुद्धा काढली, पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला, सगळ्या नाभिकांना आदेश देण्यात आला। हे असं नाही, तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता। मला एक सिनेमा आठवतो। आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन हे म्हणाले असते तुम्हारे पास क्या है, हमारे पास गाड़ियाँ है, हमारे पास मंत्री है, हमारे पास गवर्नमेंट है, सत्ता है हमारे पास, पार्टी है हमारे पास, चिन्ह हमारे पास, तुम्हारे पास क्या है। तर शशी कपूर म्हणाले असते हमारे पास शरद पवार है। गंमत जे आहे हे तेवढ्यापुरतीच घ्या ना, त्या सिनेमामध्ये जे झालं होतं। तर आता तुम्ही रोहित पवार म्हणता की तुम्ही सगळं घेतलं पण आमच्याकडे शरद पवार साहेब आहेत। तर त्यावेळेस त्या सिनेमातला एक जो सीन होता आणि शशी कपूर म्हणतो की मेरे पास माँ है, तसं हे म्हणतात की मेरे पास शरद पवार है और इनके पास आ रहा। तुझी हिम्मत असेल ना, तू खरा पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपवून दाखव मंडल आयोग। आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे। मग तिकडे त्याला खलास करणार म्हणून सांगतो
आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसीत? एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाची, काय बोलायचं आहे? हिंदी में चर्चा है, क्या हिंदी में क्या चाहिए?